नमस्कार मंडळी, माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठ्या आणि पवित्र सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत। आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारी। दरवर्षी लाखो वारकरी टाळ, मृदुंग, वीणा आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर करत पायी चालत पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचतात। ही वारी केवळ एक यात्रा नाही, तर श्रद्धा, भक्ती, समता आणि सेवाभावाचा जिवंत अनुभव आहे। आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे? तर हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात। या दिवशी भगवान विठ्ठलाची विशेष पूजा केली जाते। अनेक भक्त उपवास करतात, हरिपाठ, अभंग, भजन आणि नामस्मरण करून हा दिवस साजरा करतात। पंढरपूर वारीची परंपरा काय आहे? पंढरपूर वारीला अनेक शतकांची परंपरा आहे। संतांच्या पालख्यासह लाखो वारकरी अनेक दिवस पायी प्रवास करतात। या प्रवासात प्रत्येक वारकरी ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल असा नामघोष करत पुढे चालत राहतो। वारकरी संप्रदायात जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी यापेक्षा भक्तीला अधिक महत्त्व दिले जाते। प्रत्येकजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतो। ही वारकरी परंपरेची खरी ओळख आहे। वारीतील दिंडी म्हणजे काय? वारीमध्ये अनेक दिंड्या सहभागी होतात। प्रत्येक दिंडीत शिस्त, सेवा, सामूहिक प्रार्थना, भजन आणि कीर्तन यांना विशेष महत्त्व असते। ठरलेल्या वेळेनुसार मुक्काम, भोजन आणि प्रवास केला जातो। हजारो लोक एकत्र असूनही शिस्त आणि परस्पर सहकार्याची सुंदर उदाहरण वारीमध्ये पाहायला मिळते। वारकऱ्याचा दिनक्रम काय असतो? तर पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते। त्यानंतर हरिपाठ, नामस्मरण, पालखी सोहळा आणि पायी प्रवास सुरू होतो। दिवसभर विठ्ठलाच्या नामात तल्लीन होत वारकरी प्रवास करतात। संध्याकाळी भजन, कीर्तन आणि प्रवचनांनी वातावरण भक्तिमय होते। आषाढी एकादशीचा संदेश काय आहे? तर आषाढी एकादशी आपल्याला श्रद्धा, संयम, सेवा, समता आणि प्रेम याचा संदेश देते। विठ्ठलाची भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाणे नव्हे, तर प्रत्येकामध्ये देव पाहणे, गरजूंना मदत करणे आणि चांगले आचरण ठेवणे हा देखील त्याचा अर्थ आहे। मित्रांनो, तुम्ही कधी असा पंढरपूर वारीचा अनुभव घेतला आहे का? तुमचा अनुभव किंवा भावना आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणूया, पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल।